नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले परत एकदा स्वागत आहे. आपले वाक्यप्रचार चालू आहे बघा. मराठी शब्दात फ्री कोर्समधले त्यातला आज भाग 5 आहे बघा. आणि आपले वाक्यप्रचार आज संपून जातील बघा. या आधीचे लेक्चर बघितले नसतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जायचं आहे, तिथे बघून घ्यायचे आहेत बघा. तर चला सुरुवात करूया. आता भ पासून बघूया. भान नसणे म्हणजे काय, तर जाणीव नसणे. भागूबाई म्हणजे काय, भित्रा माणूस. भिजत घोंगडे म्हणजे काय, खूप काळ रेंगाळलेला काम म्हणजे त्याला भिजत घोंगडे म्हणतात बघा. भिकेचे डोहाळे लागणे म्हणजे दरिद्रीपणा लागणे किंवा कमालीचा कंजूसपणा करणे. म्हणजे दरिद्रीपणाने वागणे किंवा कमालीचा कंजूसपणा करणे म्हणजे काय, तर भिकेचे डोहाळे लागणे. भीक घालणे म्हणजे मानणे, मान्य करणे म्हणजेच काय, त्याला भीक घालणे म्हणतात. भीक न घालणे, न मानणे आणि न जुमानणे म्हणजे हे दोन्ही विरुद्धार्थी आहेत बघा, लक्षात ठेवा. दोन्ही पण वाक्यप्रचार विरुद्धार्थी आहेत. भीड लागणे, आग्रह करणे, विनंती करणे त्याला काय, तर भीड लागणे. भ्रमाचा भोपळा फुटणे म्हणजे काय, भ्रम नाहीसा होणे. एखाद्या गोष्टीचा भ्रम असतो बघा, तो काय, तर तो खोटा ठरणे त्यालाच भ्रमाचा भोपळा फुटणे म्हणतो, म्हणजे भ्रम नाहीसा होणे. मधाचे बोट लावणे म्हणजे आशा दाखवणे किंवा लालूच दाखवणे त्याला मधाचे बोट लावणे म्हणतात. मन घालणे, मनापासून लक्ष देणे. मनात घर करणे, मनात कायम राहणे बघा. मनात घर करणे, एखादा व्यक्ती खूप चांगला असतो तो आपल्या काय, तर मनात घर करून जातो म्हणजे मनात कायमचा त्याची इमेज चांगली राहते बघा. मन उडणे किंवा उतरणे. आवडेनासा होणे, मन विटणे म्हणजेच मन उतरणे किंवा मन विटणे त्याला आपण म्हणतो. मन मोठे करणे, उदारपणा दाखविणे. मन मोडणे, इच्छेविरुद्ध वागणे म्हणजेच काय, मन मोडणे म्हणतो आपण त्याला काय, ते इच्छेविरुद्ध वागणे म्हणतो आपण. मनात मांडे खाणे, मनोराज्य करणे. मनावर घेणे, मनात पक्का विचार करणे बघा. मागच्या वेळेस आपल्याला मॅथ आणि रिजनिंगमध्ये कमी मार्क आलेले असतात किंवा मराठी व्याकरणामध्ये आपल्याला शब्दार्थमध्ये कमी मार्क आलेले असतात. आपण काय करतो, एखादी गोष्ट मनावर घेतो, पुढच्या वेळेस 100% यातले कसेच मार्क जाणार नाहीत, तर ती गोष्ट मनावर घेतो बघा आपण. म्हणजे काय, मनात पक्का विचार करतो आपण. मशागत करणे, जपणे, काळजी घेणे आणि निगराणी करणे. त्याहून ते लक्षात ठेवा. मशागत करणे म्हणजे काय, मग निगराणी करणे किंवा काळजी घेणे किंवा जपणे. आता नेक्स्ट बघा. महाभारत घडणे, बरीच गुंतागुंतीची गोष्ट घडणे किंवा मोठा कलह उत्पन्न होणे म्हणजेच महाभारत घडणे. माया पातळ होणे म्हणजेच काय, तर प्रेम कमी होणे. मागमूस नसणे म्हणजे पत्ता नसणे. मात्रा लागून पडणे, उपाय अचूक ठरणे म्हणजे काय, मात्रा लागू पडणे म्हणतो आपण. मात्रा न चालणे म्हणजे इलाज न चालणे. हे बघा, हे पण देखील काय डिफरन्स आहेत. मानगुटीस बसणे म्हणजे अतिगळ घालणे. मायेचा पूत म्हणजे कर्तबगार किंवा पराक्रमी माणूस त्याला कर्तबगार म्हणजे मायेचा पूत लक्षात ठेवा, मायेचा पूत. माशा मारीत बसणे, निरुद्योगी बसणे किंवा उद्योग नसणे त्याला माशा मारीत बसणे म्हणतात. माशी शिंकणे, विघ्न येणे. नेक्स्ट बघा. आता माशी शिंकणे याने की विघ्न येणे. मिशीवर ताव देणे किंवा मिशीला पीळ देणे. सूड घेण्याच्या भावनेने मिशा वळवणे त्याला मिशीवर ताव देणे म्हणतात. तसेच आव्हान देणे म्हणतो देखील बघा. बघा आपले जुने लोक समोरच्या व्यक्तीला आव्हान द्यायचं असलं की मिशीवर ताव देते बघा, त्यामुळे ते लक्षात ठेवा. मुसंडी मारणे म्हणजे एकदम धडक मारणे. मुभा असणे याने की मोकळीक असणे. मुलाहिजा बाळगणे, परवा करणे म्हणजेच काय, मुलाहिजा बाळगणे. मुठीत असणे, ताब्यात असणे. मुठ दाबणे, लाच देणे. मेतकूट जमणे, स्नेह जुळणे, दृढ मैत्री होणे. मेलेल्या आईचे दूध प्यायलेला म्हणजे कर्तव्यशून्य आणि कर्तृत्वहीन माणूस त्याला काय म्हणतात, तर मेलेल्या आईचं दूध प्यायलेला म्हणजे कर्तृत्वहीन माणूस आपण त्याला म्हणू शकतो. रपारुष बघा. आता रस्सा तळाला जाणे याने की नाश होणे. रक्ताचे पाणी करणे, अतिशय काबाड कष्ट करणे. रामराज्य असणे म्हणजे समाधान आणि सुबत्ता असणे म्हणजे काय, तर रामराज्य असणे. राजापुरी गंगा, अचानक उद्भवणारी गोष्ट त्याला राजापुरी गंगा म्हणतो आपण. राम नसणे, अर्थ नसणे. राम म्हणणे, मरणे बघा. राम म्हणणे म्हणजे काय, मरण येणे किंवा मरणे. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे पण. राम राम ठोकणे म्हणजे निरोप ठोकणे बघा.
रथी महारथी, एकापेक्षा एक पराक्रमी, त्याला काय तर रथी महारथी म्हणतो बघा आपण. राशीला येणे, त्रास देणे. रात्रीचा दिवस करणे, सर्व वेळ विशिष्ट कार्यकर्ता योजने. म्हणजे रात्रीचा दिवस करणे म्हणजे काय, विशिष्ट कार्यकर्ता दिवस रात्र मेहनत करणे एका विशिष्ट कार्यासाठी. राईचा पर्वत करणे म्हणजे अतिशयोक्ती करणे, फुगून सांगणे. मध्ये एखादी छोटी गोष्ट मोठी करून सांगणे खूप जास्त. रुपेरी वेडी म्हणजे काय, मोहक पण बंधनकारक, त्याला रुपेरी बेडी म्हणते, लक्षात ठेवा. रेषा उमटणे, भाग्यवंत होणे. आपण म्हणतो का भाग्यरेषा, काय तर भाग्यरेषा म्हणजे काय, रेषा उमटणे म्हणजे भाग्यवंत होणे, लक्षात ठेवा. लकडा लागणे म्हणजे तगादा किंवा निकड लावणे. लष्कराच्या भागऱ्या भाजणे म्हणजे नसती उठाठेव करणे. लटक्याला मोल येणे म्हणजे काय, नकलेला महत्त्व देणे. लाटरेषा उजळणे, भाग्य फळफळणे. लाख मोलाची गोष्ट म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट. बघा, लांडगे तोड करणे काय म्हणजेच काय, बेसुमार कापाकापी करणे. लंकेची पार्वती म्हणजे अंगावर दागिने नसलेला स्त्री, तिला लंकेची पार्वती म्हणतात. वर्ज करणे म्हणजे काय, टाळणे. आता बघा, वड्याचे तेल वांग्यावर काढणे म्हणजे एकावरचा राग दुसऱ्यावर काढणे, त्याला म्हणतात वड्याचे तेल वांग्यावर काढणे. वटणीवर आणणे, ताळ्यावर आणणे म्हणतो बघा आपण त्याला, ताळ्यावर आणणे. वन करीत हिंडणे, फार श्रम करीत हिंडणे. वर्ज करणे, टाळणे, रिपीट झाला आहे. वर्दळीवर येणे, भांडण्यास प्रवृत्त होणे. निकरावर येणे, बघा लक्षात ठेवा, म्हणजे वर्दळी येणे म्हणजे काय, भांडण्यास प्रवृत्त होणे. वकिली करणे, बाजू घेणे. वज्रलेप होणे, अगदी पक्के होणे, न बदलणे. वडाची साल पिंपळाला लावणे म्हणजे भलताच संबंध जोडणे, म्हणजेच काय तर वडाची साल पिंपळाला लावणे. वारा पिणे, बेभाम होणे, बघा लक्षात ठेवा. वाऱ्याची मोठ बांधणे म्हणजे अशक्य गोष्ट करणे, त्याला वाऱ्याची मोठ बांधणे म्हणतो बघा. वाकुल्या दाखवणे, थट्टा मस्करी करणे, वेडावणे म्हणजेच काय, वाकुल्या दाखवणे. त्याला आपण वाकड्या लावू नको म्हणायचं बघा, आपण ग्रामीण भागात काय म्हणायचो, तो वाकड्या लावू नको म्हणजेच काय, वाकुल्या दाखवणे. जीभ काढून म्हणत नाही का आपण वाकुल्या दाखवायचं. वाकडे पाऊल पडणे म्हणजे दुर्वर्तन करणे. वाखाणणी करणे, स्तुती करणे. वाच्यता करणे, बोबाटा करणे. वाट लावणे, नष्ट होणे, शिल्लक न राहणे. वाट लावणे, विल्हेवाट लावणे, दोन्ही लक्षात ठेवा बघा. वट्याण्याच्या अक्षता लावणे, विनंती नाकारणे, आश्वासन देऊनही पुरे न करणे. वाटेस जाणे, खोडी काढणे किंवा चिडवणे. वाटेस लावणे, हाकलून देणे, निरोप देणे. वारा पडणे, वारा वाहास बंद होणे. वारा वाहील तशी पाठ देणे म्हणजे काय, परिस्थिती बदलेल त्याप्रमाणे वागणे. वाऱ्यावर सोडणे, दुर्लक्ष करणे. वाहत्या गंगेत हात धुणे, संधी येताच फायदा करून घेणे. वाईट टाकणे, बहिष्कार घालणे, जातीबाहेर टाकणे. विडा उचलणे, प्रतिज्ञा करणे. विरजन घालणे, उत्साह कमी करणे. वीट येणे, नकोसे वाटणे. वेळ घेऊन पेडगावास जाणे म्हणजे वेड्यांचे सोंग घेऊन आपला मतलब साधायास झटणे. वेड्याचं सोंग घ्यायचं आणि आपला मतलब साधून घ्यायचं बघा. वेडे पांघरणे म्हणजे काय, वेड पांघरणे, मुद्दाम वेड्यासारखे वागणे. आपण म्हणतो ना, एखादं वेडा असलं त्याला शहाणा करू शकतो, पण वेड्याचा सोंग घेतल्याला शहाणा करता येत नाही, अशी गोष्ट आहे बघा ती. वेड पांघरणे म्हणजे मुद्दाम वेड्यासारखे वागणे. शहानिशा करणे, खात्री करणे. शब्द झेलणे, आज्ञा त्वरित पाळणे. शहानिशा करणे, खात्री करणे. शाल जोडीतून देणे म्हणजे काय, चांगल्या शब्दातून दोष दाखविणे. शाल काय मग, जोडीतून द्यायची. शिगेला पोचणे, शेवटच्या टोकाला जाणे. शिर हातावर घेणे म्हणजे काय, भीती सोडून देणे किंवा धाडसाने काम करायला तयार होणे. म्हणजे आपण म्हणत नाही का, डोकं हातात घेऊन लढायला तयार आहे, म्हणजे शिर हातावर घेणे, लक्षात ठेवा. शेण सडा होणे, परिस्थिती वाईट होणे किंवा वाया जाणे. शोभा होणे, फजिती होणे. शंख करणे, ओरडणे, बोंबलणे, रडणे म्हणजे काय, शंख करणे. 100 वर्ष भरले, अंत होण्याची वेळ जवळ येणे म्हणजे काय, 100 वर्ष भरले. क्ष बघा, षटकर्णी होणे, अनेकांना समजणे. सवून बघा आता. सद्गती होणे, गहिवरणे. सळो की पळो करणे, त्रास देणे, हैराण करणे.
बघा सव्यापसव्य करणे म्हणजे काय, यातायात करणे. सतीचे वाण म्हणजे संकटाला न जुंपता हाती घेतलेले कार्य तडीस नेणे किंवा खडतर वर्त किंवा ध्येय. एखादं वर्त आहे, खडतर आहे, त्याला का सतीचे वाण म्हणतात बघा. सर करणे, काबीज करणे किंवा जिंकणे. सर्द होणे, वरमणे, सत्व पाहणे, परीक्षा पाहणे, साखर पेरणे, तोंड म्हणजे गोड बोलून मन वश करणे. सारवा सारव करणे म्हणजे काही झालेच नाही असे दाखवणे, त्याला सारवा सारव करणे म्हणतो बघा. साप साप म्हणून भुई धोपटणे, एखाद्यावर नसता दोष लावून त्याला शिक्षा देणे म्हणजे काय, साप साप म्हणून भुई धोपटणे. सुंठे वाचून खोकला जाणे, उपायाशिवाय त्रास नाहीसा होणे म्हणजे काय, सुंठे वाचून खोकला जाणे. सुळावरची पोळी म्हणजे प्राण धोक्यात असलेलं काम. सुतोवाच करणे, प्रारंभ करणे, कल्पना देणे, कल्पना देणे. सुतोवाच करणे, कल्पना देणे, प्रारंभ करणे. सोक्षमोक्ष होणे, निकालात निघणे. सोने होणे, साफल्य मिळणे, मृत्यूमुळे हाल संपणे. सोन्याचा धूर निघणे, अतिश्रीमंत असणे. स्तोम माजविणे, फाजील प्रशंसा करणे. संभ्रमात पडणे, मनाचा गोंधळ उडणे. सुबल्ल्या करणे, पळून जाणे. लक्षात ठेवा महत्त्वाचे सगळे. हपासूनचे बघा आता. हरताळ फासणे म्हणजे विफल करणे. हतबल होणे, असमर्थ ठरणे. अंगाला हळद लावणे म्हणजेच काय, तर विवाह होणे. महत्त्वाचे बघा, अंगाला हळद लागणे म्हणजेच काय, मग विवाह होणे. हस्तक्षेप करणे म्हणजेच ढवळाढवळ करणे, एखाद्या कार्यामध्ये ढवळाढवळ करणे म्हणजे काय, हस्तक्षेप करायचा. हरभऱ्याच्या झाडावर चढणे, स्तुतीला भुलणे किंवा फसणे. एखाद्याला खूप हरभऱ्याच्या झाडावर चढवता बघा तुम्ही, तेच सेम. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे, खोटी स्तुती करणे म्हणजे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे. विनाकारण म्हणजे खूप स्तुती करायची एखाद्याची. हमरीतुमरीवर येणे, जोराने भांडणे किंवा कडाक्याचा वाद घालणे, त्याला हमरीतुमरीवर येणे म्हणतात. हनुमान झेप घेणे, उंच उडी मारणे किंवा मोठे धाडस करणे, त्याला हनुमान झेप घेणे म्हणतात. हातघाईवर येणे म्हणजे अधीर होणे. हात ओला करणे, पैसा किंवा भोजन मिळणे. हात घालणे, पत्करणे, ढवळाढवळ करणे. हातचा मळ असणे, अतिशय सोपे काम. हात टेकणे, नाईलाजाने माघार घेणे, निरुपाय होणे. हात जोडणे, नमस्कार करणे, शरण जाणे. हात टाकणे, प्रहार करणे, मारणे, निरुपाय होणे. हात दाखविणे म्हणजे काय, सामर्थ्य दाखविणे, बडवून काढणे, सूड घेणे. हात दाखविणे बघा, लक्षात ठेवा. हात देणे, मदत करणे. हात चोळणे, चरफडणे. हात झाडून मोकळे होणे म्हणजे जबाबदारी टाकून मोकळे होणे, त्याला हात झाडून मोकळे होणे म्हणतात बघा. नेक्स्ट बघा, हातपाय गळणे किंवा गाळणे म्हणजे खचून जाणे. नाउमेद होणे म्हणजे उमेद न राहणे. धीर सोडणे, अशक्त होणे, हे लक्षात ठेवा हातपाय गळण्याचे. हातपाय पसरणे, कामात आळस करणे. उपकाराचा फाजील फायदा घेणे म्हणजे हातपाय पसरणे. हातपाय हलवणे, मेहनत करणे, प्रयत्न करणे. हातपाय पडणे, गयावया करणे, शरण जाणे, एखाद्याच्या हातपाय पडणे. हातावर तुरी देणे, फसविणे किंवा फसून पळून जाणे, त्याला हातावर तुरी देणे म्हणतो आपण. हाती धरणे, आपल्या देखरेखीखाली घेणे किंवा मदत करणे, हाती धरणे त्याला पण. हाय खाणे, धास्ती घेणे, दहशत घेणे किंवा खचून जाणे, त्याला म्हणतो आपण हाय. बघा, हात मारणे म्हणजे काय, भरपूर खाणे. हातखंडा असणे, कुशलता असणे. हातखंडा असणे हे देखील लक्षात ठेवा बरं का, हे TCSनं विचारलं आहे. हातखंडा असणे म्हणजे काय, मग कुशलता असणे. हातातोंडाशी गाठ पडणे म्हणजे जेमतेम खाण्यास मिळणे म्हणजे हातातोंडाशी गाठ पडणे. हात धुवून पाठीस लागणे, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे किंवा पिच्छा पुरवणे. हायसे वाटणे, सुटकेचे समाधान होणे. हाडाची काडे करणे, खूप श्रम घेणे, कष्ट करणे. हातचा मळ, सहज घडणारी गोष्ट. हात धरणे, वडचर ठरणे. हार खाणे म्हणजे पराभव पावणे, चित होणे, लक्षात ठेवा. बघा आता, हिशोब घेणे, आपल्या हिशोबात घेणे म्हणजे काय, विचारात घेणे बघा. हंबरडा फोडणे, ओक्षुबोक्षू रडणे, अनावरण शोक होणे, बघा लक्षात ठेवा. अंतर बघा, त्राटिका म्हणजे कजाक बायको. त्राटिका लक्षात ठेवा बरं का, हे देखील TCSनं विचारलं आहे. त्राटिका म्हणजे काय, कजाक बायको. त्रेधा उडणे, फजिती होणे. आणि बघा, श्री गणेशा करणे म्हणजेच काय, तारंभ करणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपले 4 चॅप्टर जवळपास संपलेले आहे बघा. आणि खूप इम्पॉर्टंट चॅप्टर संपवले आहे पण तुम्ही शब्दार्थाचे बघा. त्यात पहिले आपण संपवले
विरुद्धार्थी शब्द बघा, विरुद्ध अर्थी शब्द संपवले बघा आपण. हा पहिला चॅप्टर संपवला. त्याच्यानंतर संपवला आपण दुसरा समानार्थी बघा. त्याच्यानंतर आपण तिसरा चॅप्टर संपवला होता शब्द समूहाबद्दल एक शब्द. कोणता? तर शब्द समूहाबद्दल एक शब्द. आणि आता चौथा संपवला बघा आपण वाक्प्रचार. बघा 4 चॅप्टर संपले आपले शब्दाचे बघा. आणि याच्या PDF देखील मी काय केलं आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे. तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि रिव्हिजन करायचे आहे. आपला समोरचा चॅप्टर असणार आहे बघा आता 5वा म्हणी. म्हणजे विचार करा तुमचं संपूर्ण मराठी शब्दार्थ एकदम फ्रीमध्ये घेतो आहे बघा मी. फ्रीमध्ये. आणि लवकरच मी पोलीस भरतीवाल्या मुलांसाठी जे पोलीस आहे म्हणजे आता सब्जेक्ट वाईज आपले भूगोल, राज्यघटना, विज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र हे जे आहेत एकदम चॅप्टर वाईज. म्हणजे समजा आता भूगोलाचा पहिला चॅप्टर आहे राजकीय भूगोल. तर राजकीय भूगोलावर आतापर्यंत पोलीस भरतील जेवढे क्वेश्चन आलेत ते सगळे क्वेश्चन मी घेणार, त्याची PDF तयार करणार आणि ते तुम्हाला लेक्चरमध्ये डायरेक्ट पूर्ण एक्सप्लेन पूर्ण काय तर एक्सप्लेन करायचं, त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन देणार आणि त्याची PDF देखील तुम्हाला देणार. तर ही सिरीज लवकर चालू करतो मी पोलीस भरतीवाल्या मुलांसाठी. आणि असं नाही की त्याचा फक्त फायदा पोलीस भरती मुलांना, येणारी एक्साईज असेल, नगर परिषद असेल किंवा इतर सगळ्या भरती. आता भूगोलाचं मला सांगा, भूगोलाचं काही बदल होणार आहे का? अक्षरवृत्त, रेखावृत्त का TCSची परीक्षा आहे, पोलीस भरतीची परीक्षा आहे, त्याच्यात अक्षरवृत्त रेखावृत्त वेगळे येणार आहे आणि MPSCमध्ये वेगळं आहे. त्यामुळे याचा फायदा तुम्हाला सगळ्या, कारण की मी एकदम डिटेलमध्ये ॲनालिसिस घेणार त्याचं, एकदम डीपमध्ये बघा. एक क्वेश्चन घेतला त्या क्वेश्चनच्या एकदम डीपमध्ये जाऊन त्याचं ॲनालिसिस घेणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा मेसेज पोचवा की लेक्चर सीरीज चालू होणार आहे म्हणून. आणि तुम्ही देखील नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून त्या लेक्चर सीरीजचा तुम्हाला फायदा येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया मग नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.